आपल्यासोबत नरेंद्र पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, आपण पाहतोय की खरं तर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे। एकंदरीत आपण पाहतोय की 10% आरक्षण आता राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुद्धा मंजूर झाल्याचं पाहायला मिळतंय। काय सांगाल एकंदरीत? राज्याचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी सभागृहामध्ये स्पष्टपणे मी मराठा आहे आणि मी या राज्यातील 18 पगड जात्या 12 बलुतेदारांना न्याय देत असताना मराठा समाजाला मूळ मागणीपासून वंचित ठेवणार नाही आणि मराठा समाजालाही आर्थिक निकषावरती आरक्षण द्यावं, जो त्यांनी शब्द सभागृहामध्ये दिला, जो एका मेळाव्याच्या निमित्त छत्रपती शिवरायांच्या समोर जाऊन त्यांनी त्या ठिकाणी दिला, जो मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांना दिला, तो आज पूर्ण होताना आम्हाला दिसतोय। त्यांच्या सोबतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांच्या सोबतीला अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत। एकंदरच तिघांनी मिळून मराठा समाजाला टिकणार आरक्षण 10% आरक्षण हे द्यायचा निर्णय घेतलेला आहे, जे मला आज कळालेलं आहे। आता प्रत्यक्षामध्ये सभागृहामध्ये ज्यावेळेला चर्चा सुरू होईल आणि मगच आपल्याला कळेल की कुठल्या प्रवर्गामधून ते त्या ठिकाणी देणार आहेत, हे त्याच वेळेला त्या ठिकाणी कळेल। की सर, पण एकीकडे आपण पाहतोय की तुम्ही म्हणताय की 10% आरक्षण दिल्याचं समजलेलं आहे। आपण पाहतो की या आरक्षणाला चॅलेंज होणारच आहे कोर्टामध्ये, त्यामुळे टिकणारं हे कोर्टात टिकणारं आरक्षण असेल का, जे राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे आता? कारण का यापूर्वी 2 वेळा असेच मोर्चे निघाले होते, आरक्षणासंदर्भामध्ये असे आश्वासनं सुद्धा मिळाली होती, त्यामुळे आत्ताचं जे आश्वासन असेल ते टिकणारं असेल का? मराठा समाजाच्या विरोधामध्ये बरीचशी अतृप्त आत्मा आहेत, त्या अतृप्त आत्मा काही मंत्रिमंडळामध्ये पण आहेत, आपण पाहतोय। त्याच्यामुळे ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी 12 आणि 13% आरक्षण दिलं, तरी काही लोक हायकोर्टामध्ये विरोधात गेली होती, परत काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेली, आताही जातील, त्यांना त्यांचं काम करू द्या। मुख्यमंत्री खंबीर आहेत, टिकणारं न चॅलेंज होणारं आरक्षण आम्हाला आज ज्याचं घोषणा करणार त्याचं आम्ही स्वागत करतोय। नक्की सर, पण एक शेवटचा प्रश्न माझा, आपण पाहतो की ओबीसी नेत्यांकडून वारंवार याला विरोध होत होता। ओबीसी प्रवर्गातून खरं तर आरक्षण मिळण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांची होती। आज सकाळी सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि जर सरकारने सखी सोयऱ्यांचा जो आरक्षणाचा अध्यादेश आहे तो जर अंमलात आणला नाही तर यापेक्षा मोठ्या प्रमाणात पश्चातापाची व्याख्या जी आहे ती सरकारला कळेल, असा इशारा त्यांनी दिला। मूळचा विषय आहे की मराठवाड्यामध्ये आमचा जो मराठा हा कुणबी आहे आणि कुणबी तोच मराठा आहे। त्याच्यामुळे ह्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून ज्यांच्या नोंदी कधी घावल्याच नव्हत्या, की ज्यांनी कधी नोंदी घावण्याचा प्रयत्न केला होता त्यांना नोंदी मिळाल्या, ही खूप चांगली बाब झाली। आता सगळे सोयरेचा बद्दल आज सभागृहामध्ये चर्चा होईल तरच कळेल। चर्चा व्हायच्या अगोदर मी काही बोलणं हे मलाही योग्य नाही की धरून नाही असं मला वाटतं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। हे होते नरेंद्र पाटील। आपण पाहतोय की एकंदरीत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाला 10% आरक्षण मंजूर झालेलं आहे, मात्र आता एकंदरीत कोर्टामध्ये हे टिकणारं आरक्षण असणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सगळ्यावरती आपल्या लक्षात असणारच आहे। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा।